नमस्कार. मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर. आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, विधी कक्षाचा माझा मूळ जो हेतू आहे तो अवेअरनेस ऑफ लीगल सिस्टीम किंवा लॉमॅन टू लेमॅन असा आहे. मित्रांनो, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, ज्याला आपण मराठीमध्ये परक्राम्य लेख अधिनियम, हा जो ॲक्ट आहे हा 1881चा आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा जो दस्तऐवज आहे तो चेक, ज्याला आपण मराठीमध्ये धनादेश म्हणतो. धनादेश म्हणजे काय, की एक लिखित दस्तऐवज आहे की जो बँकेला आपल्या खातेदाराच्या खात्यातून नमूद केलेली ठराविक रक्कम त्या व्यक्तीला किंवा त्या धारकाला देण्याच्या तो सूचना देतो. आता चेक देणं म्हणजे एक प्रकारची सँक्टिटी, पवित्रता आहे. व्यवहारामध्ये जेव्हा व्यापारी व्यवहार करतात ते व्यवहार सुरळीत होण्यासाठी ते एकमेकाला चेक दिले जातात आणि तो चेक वटणं म्हणजे एक प्रकारची ती सँक्टिटी आहे. परंतु दिवसेंदिवस हे चेक अनादर होण्याचं प्रमाण खूप प्रमाणात वाढायला लागलं. म्हणून जवळ 1989 साली निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये अमेंडमेंट करण्यात आली. मग 138 नावाचा कायदा 1/4/89 रोजी हा अस्तित्वात आला. त्याच्यामध्ये असं आलं की जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जर चेक दिला आणि तो चेक अनादर झाला ऑन द ग्राउंड दॅट देअर वॉज नो सफिशियंट फंड्स इन द अकाउंट, मग त्याला त्यांनी पिनल लायबिलिटी धरलं की त्याला 2 वर्ष शिक्षा किंवा दुप्पट दंड. मग त्याने त्याची व्याख्या केली. मग काय केली की जर खात्यात पैसे नसताना जर तो चेक परत आला तर त्याने तो मेमो मिळाल्यापासून त्याला ती विदिन 30 डेज नोटीस द्यायची, त्याला 15 दिवस ग्रेस पिरियड द्यायचा पेमेंटसाठी. पेमेंट दिल्यानंतर त्यांनी जर पेमेंट दिलं नाही तर विदिन 1 मंथ नोटीस करायची आणि मग त्याच्याविरुद्ध 1 महिन्याच्या केस दाखल करायची. मग आरोपी त्या ठिकाणी ॲपियर होतो. तो डिफेन्स बचाव असा घेतो की हा सिक्युरिटी म्हणून चेक दिला किंवा मी तो चेक दिलाच नाही किंवा माझ्याकडनं बळजबरीने चेक घेतला वगैरे वगैरे तो डिफेन्स घेतो किंवा पेमेंट स्टॉप्ड बाय द ड्रावर, डिफॉल्ट टू ड्रावर, असं ते शेर येतात. आणि हे चेकचं प्रमाण दिवसेंदिवस इतक्या प्रमाणात वाढत गेलं. वास्तविक कायद्यामध्ये 6 महिन्याच्या आत केस चालवावी असं कायदा स्पेसिफिक लिहिलं आहे. परंतु 6 महिन्यात केस चालत नाही, 10-20 वर्ष केस चालतात. सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत की तुम्ही या केस लवकरात लवकर निकाली काढा. परंतु किती सांगूनही काहीही उपयोग होत नाही. आणि हे प्रमाण इतकं प्रचंड प्रमाणात वाढत गेलं की त्यामध्ये कोर्टाचाही त्यावर काही कंट्रोल राहिलेला नाही. मग आता काय केलंय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, जो बँकेमध्ये फ्रॉड होतो किंवा एक प्रकारची सुरक्षितता किंवा विश्वासार्हता किंवा फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक सर्क्युलर काढलेलं आहे. त्या सर्क्युलरचं नाव आहे पॉझिटिव्ह पे सिस्टीम, ज्याला आपण मराठीमध्ये सकारात्मक वेतन प्रणाली असं म्हणतो. ही बऱ्याच लोकांना माहिती नाही. तर ही सिस्टीम काय आहे, समजा मी एखाद्या व्यक्तीला 5 लाखाचा चेक दिला, माझ्या खात्यामध्ये पैसे आहेत आणि त्या व्यक्तीने तो जो चेक बँकेत टाकला तर बँक देते की ॲडवाइस नॉट रिसिव्ड. आता ॲडवाइस नॉट रिसिव्ड म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस मी दुसऱ्या व्यक्तीला चेक देतो त्यावेळेस मला त्यांचा प्रत्येक बँकेचा जो फॉर्म असतो ना, तो प्रत्येक बँकेचा फॉर्म हा वेगवेगळा असतो. म्हणजे पॉझिटिव्ह पे सिस्टीम म्हणजे आता इतक्या सगळ्या नॅशनलाइज बँका आहेत, प्रत्येक बँक त्यात तो फॉर्ममध्ये काय असतं की ज्या व्यक्तीला मी चेक दिलं त्याचं मला नाव द्यावं लागतं, चेक नंबर द्यावा लागतो, अमाऊंट द्यावी लागते आणि कोणत्या तारखेचा चेक दिला हे त्यात नमूद करावं लागतं. आणि हा फॉर्म भरून दिल्यानंतर तो फॉर्म कळत द्यायचा असतो, तर तो क्लिअरिंगला जाण्यापूर्वी 1 दिवस अगोदर तो फॉर्म द्यावा लागतो. आणि तो जर का मी फॉर्म दिला नाही तर मग ॲडवाइस नॉट रिसिव्ड असा शेरा येतो. मग आता हे इट इज द ड्युटी ऑफ द ड्रायव्हर, म्हणजे इट इज द ड्युटी ऑफ द ड्रायव्हर टू इंटिमेट द बँक की मी असा अमुक व्यक्तीला हे दिलं. या पाठीमागचा हेतू काय, या पाठीमागचा हेतू असा की सुरक्षितता वाढवणं आणि जी फसवणूक होते ही टाळण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. मग आता प्रश्न असा उभा राहील
की समजा मी चेक दिला, खात्यामध्ये पैसे आहे, परंतु मी जर ॲडवाईस दिला नाही तर मेमो काय येईल? ॲडवाईस नॉट रिसिव्ह. व्याख्या काय सांगते की खात्यामध्ये पैसे नसतील तर मग अशा वेळेस 138 अट्रॅक्ट होईल का? तर अशा वेळेस इन दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या ड्रायव्हरकडनं एक पत्र घेतलं पाहिजे. काय पत्र घेतलं पाहिजे? कारण शेवटी तुम्ही एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पोस्ट डेटेड चेक देईल 3 महिन्याचा, तर त्यावेळेस त्याच्याकडनं एक लिहून घेतलं पाहिजे त्या ड्रायव्हरकडनं की तुम्ही मला चेक दिलेला आहे, त्यासंबंधी मी बँकेला कळवण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. मग इन दॅट इव्हेंट मग तुम्हाला म्हणता येईल की त्यानं तुमची फसवणूक केली किंवा 138 अट्रॅक्ट होईल. नाही तर अदरवाईज काय होईल? तो सांगेल कोर्टाला की माझे पैसे होते बँकेमध्ये, माझ्या खात्यात पैसे होते, त्या कारणास्तव काही चेक परत गेलेला नाही आहे. आता या संबंधीचे ही जी संकल्पना आहे पॉझिटिव्ह पे सिस्टीम, ही नवीन संकल्पना आहे आणि ती चांगली आहे. याचे चांगले परिणाम काय होतील? तर याच्यामध्ये 138 ज्या केसेस होण्यात याचं जे प्रमाण आहे हे प्रमाण मला वाटतं बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल आणि व्यवहारसुद्धा स्मूथ चालतील आणि ज्या व्यक्तीला पेमेंट द्यायचं आहे त्या व्यक्तीला पेमेंट मिळेल. परंतु जर ॲडवाईस नॉट रिसिव्ड आला तर मात्र त्यावेळेस 138 अट्रॅक्ट होतो किंवा नाही, त्याचे परिणाम काय होतील, त्यासंबंधी काय काळजी घेतली पाहिजे, या संबंधीचं कायदेशीर उपाययोजना करणं आवश्यक आहे. मित्रांनो, इथेच थांबतो. सांगण्यासारखं खूप आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.